त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत। पर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। होय, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे जमा होणार आहेत। एक नाही तर 2 हप्त्याचे 3,000 रुपये वाटपाला अखेर मंजुरी बघायला मिळत आहे। ज्या लाडक्या बहिणी मागच्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत होत्या की आमच्या खात्यात फेब्रुवारी हप्त्याचे 1,500 रुपये कधी येणार, मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार, पण आता ती प्रतीक्षा संपलेली आहे। होय, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपाची तयारी अखेर झाल्याचं बघायला मिळत आहे। हे पूर्ण पैसे वाटप तुमच्या बँक खात्यात होणार असून डीबीटीच्या मार्फत पूर्ण रक्कम आता ही जमा केली जाणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, पण हे पैसे आता सर्वात आधी या 16 जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। मग नेमके कोणते 16 जिल्ह्यात की त्या ठिकाणी सर्वात आधी पूर्ण पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे ती यादी पण आपण बघणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला सविस्तर माहिती बघूयात। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी आलेली आहे। होय, लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यावरती आता 3,000 रुपये पूर्ण जमा होणार आहे। तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, आता रोज बातम्या यायच्या बहिणीला पैसे कधी मिळणार असं बहिणींचे प्रश्न असायचे, पण बघा आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सरकारला निर्णय घ्यावा लागला। डायरेक्ट अधिवेशनातून 2 हप्त्यांसाठी मोठा निधी आता मंजूर तर झालेला आहे, पण त्याच्या पुढच्या हप्त्यासाठी पण निधी पैसे सरकारने मंजूर असून आता फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे येणं बाकी राहिलं होतं, तर आता ते पण वाटप सुरू होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, पैसे वाटपाचा टायमिंग जाहीर झालेला आहे। पैसे वाटप दुपारी 3 वाजल्यापासून होणार की संध्याकाळच्या 7 वाजल्यापासून पैसे वाटप होणार आहे, याबाबतची पण मोठी घोषणा आता समोर आलेली आहे। सर्व अपडेट आता तुम्हाला बघायला मिळेल। या ठिकाणी बघू शकता, सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही पूर्ण आता देऊन टाकणार आहोत। एक नाही तर 2 हप्त्याचे 3,000 रुपये देणार असून बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। सरकारकडून यादी जाहीर झालेली आहे। बघा, आजचा सर्वात मोठा आनंदाचा निर्णय म्हणजे एका पाठोपाठ एक घोषणा सरकारने केलेल्या आहेत। होय, तुम्ही म्हणत असाल नेमकी काय घोषणा केली, तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी फेब्रुवारीचे 1,500 रुपये मंजूर केले असून ते वाटप सरकार आता सुरू करत आहे आणि मार्च महिन्याचे पण 1,500 रुपये ही दुसरी घोषणा आहे। तर तिसरी घोषणा सरकारची आहे की गॅस सिलेंडरचे 830 रुपये बहिणीच्या बँक खात्यात दिले जाणार, म्हणजे सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। बघा, सरकारकडून अन्नपूर्णा योजना महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या माध्यमातून महिलांना जे आहे ते गॅस सिलेंडरसाठी 830 रुपये वर्षातून 3 हप्ते भेटत असतात। आता या हप्त्याचे पैसे पण सर्वच लाडक्या बहिणींना देण्याची तयारी सरकार करत आहे। बघा, आता तुम्हाला पण गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासारखा मिळत राहणार आहे। फक्त तुम्हाला एक छोटासा अर्ज करायचा आहे, म्हणजे तुमचं पण नाव गॅस सिलेंडरच्या योजनेत येईल आणि या योजनेमध्ये जर तुमचं नाव आलं तर दरवर्षी तुम्हाला जे आहे ती 3 हप्ते गॅस सिलेंडरचे 830 रुपयांची मिळत राहतील आणि त्याची तुम्ही 3 गॅस सिलेंडर घेऊ शकता असं सरकारचं म्हणणं आहे। म्हणजेच की तुम्हाला स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर घेण्यासाठी सरकार सुद्धा आता पैसे देत आहे। पण बघा लाडक्या बहिणींनो, हे पैसे कसे मिळवायचे ते पण सांगतो। म्हणजे तुमच्या खात्यात 3,830 रुपये येतील, कारण बऱ्याच बहिणींनी फॉर्म भरला आणि त्यांनी पैसे मिळवायला पण सुरुवात केली, पण तुम्ही अजून हे पैसे मिळवायला सुरुवात केली नसाल तर मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। म्हणजे काय होईल, तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पण हे 3,000 रुपये तर तुमच्या खात्यात येतील। बघा, आता हे पैसे सर्वात आधी या 16 जिल्ह्यात पूर्ण वाटप केले जाणार आहेत। मग नेमके कोणते असे 16 जिल्हे आहेत की या ठिकाणी पूर्ण वाटप सरकार करत आहे, या 16 जिल्ह्यांची यादी आता तुम्हाला दाखवतो। जिल्ह्यांची नावं
सर्व वाचून दाखवतो, त्यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की 16 जिल्ह्यांच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही. या जिल्ह्यातील सर्व बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाची तयारी झालेली आहे. तर चला आता कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत ती पण यादी बघूयात. आणि आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण कसे मिळवायचे, त्यासाठी कोणतं काम करायचं ते पण सांगतो. म्हणजे एकदा जर गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुम्हाला जे आहे ते हप्ते मिळवायला सुरुवात झाली तर दरवर्षी 3 हप्ते तुम्हाला मिळतील आणि दरवर्षी तुम्ही 3 गॅस सिलेंडर त्या पैशाच्या माध्यमातून घेऊ शकता असं सरकारने सांगितलं आहे. मग आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे. बघा या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलं आहे. आलेल्या माहितीनुसार थेट अधिवेशनातून लाडक्या बहिणीसाठी सरकारला निर्णय घ्यावा लागला. लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही, मार्चचा हप्ता अजून मिळाला नाही, त्यामुळे बहिणी नाराज झाल्या होत्या. पण बघा ही सरकारच्या गोष्ट लगेच लक्षात आली, त्यामुळे एकदम फास्ट आणि जलद गतीने 2 हप्त्याचे 3000 रुपये वाटप सुरू करण्यासाठी मंजुरी दिली. आणि लाडक्या बहिणींनो, गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सरकार आता तुम्हाला देणार आहे. टोटल आता तुम्हाला फेब्रुवारीचे 1500, मार्च महिन्याचे 1500 आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी मोठी रक्कम 3830 रुपये एकदम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पण बघा सरकारचा नवीन नियम देखील जाहीर झालेला आहे. होय, यावेळेस सरकारने नियम लावलेला आहे. जर बघा आता सरकारने सांगितलेलं हे एक काम तुम्ही जर आता केलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता भेटणार नाही आणि येथून पुढचे पण कोणतेच हप्ते भेटणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्हाला हे एक काम करायचं आहे. नेमकं कोणतं एक काम करावं लागेल जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे हप्त्याचे पैसे मिळतील ते पण सांगतो. कारण की आताच नवीन निर्णय आणि नवीन नियम सरकारने लावलेला आहे, त्यामुळे सगळ्याच बहिणींना आता हे काम करावं लागेल. कालपासून बऱ्याच बहिणींनी हे काम करायला सुरुवात केलेली आहे. ज्यांनी हे काम करायला सुरुवात केली असेल त्यांच्या खात्यात कोणत्या क्षणी पैसे येतील. बघा आता तुम्ही जर हे एक काम केलं नाही, याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही, बरेच जण काय म्हणतात काही करायची गरज नाहीये, पैसे येऊन जातील, काही अडचण नाही. पण आता यावेळी तसं नाहीये. सरकारने आता लक्ष ठेवलेलं आहे. जर तुम्ही सरकारने सांगितलेलं हे एक काम केलं नाही तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत, ही देखील गोष्ट लक्षात घ्या. मग आता कोणतं काम करावं लागेल जेणेकरून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये येतील, ती माहिती तुम्हाला पुढे लगेच सांगणार असून त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यापूर्वी आता आपण नेमक्या कोणत्या 16 जिल्ह्यात आणि 8 बँकेत पैसे वाटप होत आहेत त्यांची यादी बघूयात. कारण की आता जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा 16 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात तुम्ही राहणारे असाल तर तुमच्या खात्यात सर्वात आधी पैसे येतील. कारण की 36 जिल्ह्यापैकी या 16 जिल्ह्यातच सर्वात आधी सरकार पैसे वाटप सुरू करत आहे आणि त्यातले त्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण या 16 जिल्ह्यातील बहिणींच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत. तर चला सर्वात आधी पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात पैसे कधी येणार आहेत. तर चला पाहूयात. बघा लाडक्या बहिणींनो, आता 16 जिल्हे मंजूर झालेले आहेत 16 जिल्ह्यात आणि या 8 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावरती आता फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3000 रुपये आणि एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये अशी मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून वाटप सुरू होत आहे. यामुळे लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आता नक्कीच मिळत आहे. बघा आता त्यातले त्यात आलेल्या बातमीनुसार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता सरकारने 16 जिल्हे 4 विभागातील निवडले आहेत. बघा आता 4 विभागातील या 16 जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटपाचा निधी मंजूर झालेला असून आता कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे 2 मेसेज मोबाईलवरती येणार आहेत. पहिला मेसेज येईल त्यामध्ये क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपये म्हणजेच की 1500 रुपीज अशा पद्धतीचा पहिला मेसेज येईल. एवढी रक्कम जमा झाली म्हणून त्यामध्ये दिसेल. आणि दुसरा पण मेसेज क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये जमा झाले म्हणून मेसेज येईल. असे 2 मेसेज मोबाईलवरती आले की तुम्ही समजून जाऊ शकता की सरकारने 3000 रुपये हप्त्याचे पैसे दिलेले आहेत. बघा आता मग हे मेसेज कोणाच्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात सरकार आता पैसे वाटप सुरू करत आहे, पैसे आज दुपारनंतर मिळणार आहेत की रात्री मिळणार आहेत, रात्री 7 वाजल्यापासून वाटप सुरू होणार आहे की दुसरा कोणता टायमिंग आहे, सर्व काही माहिती जाहीर झालेली असून आता ती माहिती पण तुम्हाला दाखवण्याचं काम करणार आहे. आणि कोणतं एक काम करावं लागेल जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील ती पण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आता मात्र तुम्हाला राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला पाहूयात.
बघा लाडक्या बहिणींनो, आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील या ठिकाणी जिल्हे सांगत आहे. बघा पहिला जिल्हा नांदेड जिल्हा आहे. होय, आता नांदेड जिल्ह्यातील जर तुम्ही राहणारे असाल किंवा बघा तुम्ही नांदेड जिल्ह्याच्या आसपास राहणारे असाल तर तुमच्या खात्यात आता 3,000 रुपये फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे, त्यानंतर मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे असे 20 आणि 21वा हप्ता तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपयांचा डायरेक्ट जमा होणार आहे आणि यामुळे प्रत्येक बहिणीला दिलासा मिळणार आहे. बघा आता 3,000 रुपयांची ही टोटल रक्कम येणार असून पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत आता हे पैसे वाटप केले जातील आणि एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींना मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता करू नका. सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. बघा आता आलेल्या माहितीनुसार 16 जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे वाटपाचं काम आता सुरू केलेलं आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता पूर्ण रक्कम जमा होणार असून यामध्ये नांदेड जिल्हा पण आहे आणि याच जिल्ह्यातील बहिणींना गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही पूर्ण रक्कम मिळणार आहे. बघा गॅस सिलेंडरचे 830 रुपये हप्ता सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला असून नवी मोठी योजना तुमच्यासाठी आलेली आहे. मग हे पण पैसे कसे मिळवायची ती माहिती तुम्हाला लगेच दाखवणार असून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बघा आता नांदेड जिल्ह्यातील सर्व बहिणींना पूर्ण पैशांचं वाटप केलं जाणार आहे. पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना आलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्याचं नाव पण यादीमध्ये आहे. दुसरा जिल्हा हा चंद्रपूर असून चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप केलं जाणार आहे. बघा आता या ठिकाणी पूर्ण डीबीटीच्या अंतर्गत रक्कम जमा होणार असून पूर्ण पैसे आता 3,000 रुपये 2 हप्त्याचे फेब्रुवारीचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता मिळणार आहे. चिंता मिटलेली असून बहिणींनो चिंता करू नका, कसलीच काळजी करू नका. सर्वात मोठा निर्णय तुमच्यासाठी झालेला असून सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो तुमच्यासाठी आलेली आहे. आता जर विचार केला तर पूर्ण रक्कम आता डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असून डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैशांचं वितरण हे आता लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात केलं जाणार आहे आणि एक मोठा दिलासा तुम्हाला मिळणार आहे. असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. बघा आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत आता त्या पण जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार यानंतरचा जिल्हा जाहीर झालेला आहे. बघा आता हिंगोली जिल्ह्यात पण पूर्ण डीबीटीच्या अंतर्गत ही रक्कम जमा होणार असून हिंगोली जिल्ह्यातील सर्व बहिणींच्या बँक खात्यात 1,500 रुपये अशी टोटल फेब्रुवारी मार्च महिन्याच्या हप्त्यांची ही पूर्ण डीबीटी अंतर्गत रक्कम दिली जाणार आहे. टोटल हे 3,000 रुपये आता जमा होण्यास कोणत्या क्षणी सुरुवात होईल. बघा एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत आणि या जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना, माता भगिनींना एक मोठा दिलासा मिळणार आहे. अजून कोणते जिल्हे आहेत त्या पण जिल्ह्यांची नावं पुढे दाखवणार आहेत. त्यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव सरकारने यादीत घेतलंय की नाही. जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं असेल तर पूर्ण पैसे हे तुमच्या बँक खात्यात 100% जमा होतील. त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी आणि चिंता करत बसू नका. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत ते आपण बघूयात. बघा लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार आता प्रशासकीय हालचालीनुसार या जिल्ह्यातील बहिणींना आता प्रतीक्षा करण्याची गरज नाहीये. तिथे निधी वाटपाचे आदेश आता डायरेक्ट जिल्हा अधिकाऱ्यांच्या टेबलवरती पोहोचलेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी असं म्हणत नाहीये की पैसे आलेत. मी आता तुम्हाला सांगतोय की या जिल्ह्यात सर्वात आधी प्रक्रिया सुरू झाली असून पैसे वाटप सुरू होत आहेत. बघा आता जर तुम्ही या 16 जिल्ह्यांच्या बाहेर असाल तर तुम्हाला काय करावं लागेल ते पण सांगतो. तुमच्यासाठी आता प्लॅन बी काय आहे बघा आता जाणून घेण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बघा आता आपण हिशोब करूया. 1,500 रुपये फेब्रुवारीचे प्लस 1,500 रुपये मार्च महिन्याचे टोटल 3,000 रुपये हा आकडा मोठा आहे आणि म्हणूनच सरकार सावधगिरीने पाऊल टाकत आहे. बघा आता काही लोक म्हणतायत की निवडणुका संपल्या की योजना बंद होईल, पण तसं नाही. अर्थसंकल्पात या योजनेसाठी हजारो कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. पण एक धोक्याची घंटा देखील आहे. मार्च अखेरपर्यंत जर तुम्ही तुमचं आधार कार्ड सीडिंग पूर्ण केलं नाही तर तुमचा हा 3,000 रुपयांचा हप्ता बंद होऊ शकतो, तुम्हाला मिळणार नाही. म्हणजेच की तो
पैसा दुसऱ्या कोणाला मिळू शकतो ही देखील गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही तुमची पात्रता कशी टिकवून ठेवायची आणि कोणत्या एका चुकीमुळे तुमचं नाव आता जे आहे ते लिस्टच्या बाहेर जाईल आणि तुमचे पैसे बंद होतील ही पण माहिती आता नीट समजून घेऊयात. यावेळेस नवीन नियम आलेला असून प्रत्येक बहिणींना हे एक काम करायचं आहे. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं हे एक काम जर केलं नाही तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. मग कोणतं काम करावं लागेल ते सांगतो. म्हणजे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटेल आणि मार्च महिन्याचा हप्ता 3000 रुपयांचा भेटेल आणि गॅस सिलेंडरचे तर 830 रुपये येतीलच. आणि एवढंच नाही तर पुढे पण हे पैसे तुम्हाला मिळत राहतील. मग आता सर्व माहिती तुम्हाला महत्त्वाची सांगणार आहे. राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर चला सर्व अपडेट पाहूयात. बघा माता भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. बघा आता पैसे वाटपाची पूर्ण तयारी झालेली असून आता जिल्ह्यांची आता नावं पण आलेली आहेत. बघा आता तुम्ही म्हणाल की 16 जिल्हेच का? महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. मग 16 जिल्ह्यांवरच मेहरबानी का? तर याचं गुपित दडलंय ते म्हणजे आता बघा डीबीटी सक्सेस रेटमध्ये या 16 जिल्ह्यांनी आधार लिंकिंगचं काम 99% पूर्ण केलेलं आहे. बघा आता प्रशासकीय हालचालींनुसार या जिल्ह्यातील बहिणींना आता प्रतीक्षा करण्याची गरज नाहीये. तिथे निधी वाटप आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरती पोहोचलेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही पूर्ण पैसे डीबीटी अंतर्गत जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सरकारने सांगितलेले काम करायचंच आहे. बघा आता या 16 जिल्ह्यामध्ये तुम्ही जर कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत आणि ही रक्कम डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे. बघा आता पैसे वाटपाची पद्धत आधीच्या सारखी राहिलेली नाहीये. आता पैसे वाटपाचे नियम बदलले आहेत. आता प्रत्येकाला हे काम लवकर करून घ्यावंच लागेल. म्हणजे आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता पूर्ण बँक खात्यात जमा होऊन जाईल. बघा आता आलेल्या माहितीनुसार सरकारने मोठी रक्कम जाहीर केली. बघा आता कोणत्या क्षणी पैसे जमा होतील टायमिंग जाहीर झालेला आहे. पूर्ण पैसे वाटपाचा टायमिंग आलेला असून तो टायमिंग काय आहे ते पण तुम्हाला मी लगेच दाखवणार आहे. बघा पूर्ण पैसे देण्यासाठी सरकारचा निर्णय होताच बहिणी खुश झालेल्या आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे येणार आहेत आणि यानंतर लगेच अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण सर्वांना दिले जाणार आहेत. पण हे पैसे कसे मिळवायचे तर चला आता सर्वात आधी आपण ते जाणून घेऊया. कोणतं एक काम करावं लागेल जेणेकरून सर्व पैसे मिळतील. तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार सर्वात पहिलं काम ई-केवायसी ज्यांनी केली असेल त्यांनी आता लक्ष द्यायचं आहे. आपली केवायसी चुकली तर नाही ना? जर चुकली असेल तर दुरुस्त करण्याचं एक काम करा. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी संलग्न आहे का तपासा. जर हे नसेल तर करून घ्या. एवढं काम तुम्ही केलं तरच पैसे मिळतील. जर हे आधीच व्यवस्थित असेल तर अडचण नाहीये. पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, ही गोष्ट आता लक्षात घ्या. पूर्ण पैसे वाटपाची आता तयारी पण झालेली आहे आणि यामुळे लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा देखील आता मिळण्यास सुरुवात होत आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाडक्या बहिणींनो धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. धन्यवाद.